काल एक ॲक्सिडेंट झाला। या ॲक्सिडेंटमध्ये या MIDC मधील एक महिला मृत्युमुखी पडली। याला जबाबदार कोण आहे? अर्धवट कामामुळं हा कालचा ॲक्सिडेंट झालेला आहे। कारण ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित नसेल तर कच्चा माल आणि कंपनीत काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत ते वेळेमध्ये पोहोचू शकत नाहीत। या खड्ड्यांमुळे रोज ट्रॅफिक जाम होते आणि ट्रॅफिक जाम असल्या कारणाने कंपनीत पोहोचण्यासाठी कंपनीचे टू व्हीलर येणारे एम्प्लॉईज आणि बसेस या कंपनीमध्ये लेट पोहोचतात आणि त्या लेट पोहोचण्याने कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर कधी 10%, कधी 15 ते 20% परिणाम होतो आणि तो तोटा कंपनीला सहन करावा लागतो। नमस्कार, मी कुणाल कड, ट्रॅफिक मुक्त कृती समितीचा सदस्य। गेल्या वर्षी आपण जे आंदोलन केलं ट्रॅफिक समस्येसाठी, त्याच्या माध्यमातून आपल्या चाकणमध्ये अनेक कामं चालू झाली आणि त्या कामांच्या माध्यमातून पुणे नाशिक हायवे हा मोकळा झालेला आज आपण पाहत आहोत। पण मुख्यतः ज्या गोष्टीसाठी आपण हे आंदोलन केलं होतं ते म्हणजे चाकण MIDC। चाकण MIDC मात्र आज जैसे ते परिस्थितीमध्ये आहे। आतमध्ये सगळे रस्ते जे आहेत त्यांची कामं चालू झालेली तर आपण पाहतोय, पण वाहतूक कोंडीची समस्या मात्र आहे तशीच आहे। ज्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपण खड्डे पाहतोय आणि या खड्ड्यांमुळं या चाकणच्या सॅनी कंपनीच्या समोर आज आपण उभे आहोत आणि इथं ट्रॅफिक कोंडीची समस्या आपल्याला राजरोसपणे पाहायला मिळते। काल एक ॲक्सिडेंट झाला। या ॲक्सिडेंटमध्ये या MIDC मधील एक महिला मृत्युमुखी पडली। याला जबाबदार कोण आहे? या जबाबदारीचा शोध घेत असताना आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोललो, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो। त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच येतं, समन्वयाचा अभाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जे MIDCचे अधिकारी आहेत त्यांचं इथं निरीक्षण अपेक्षित आहे। त्यांच्याबरोबर MSCBची जी लाईन इथं आडवी गेलेली आहे ती लवकर न निघाल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरला काम करता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं राहिलेल्या अर्धवट कामामुळं हा कालचा ॲक्सिडेंट झालेला आहे। मग आता ह्याच्यात दोषी धरायचं तरी कोणाला? कारण आपण सामान्य नागरिक म्हणून आपण प्रशासन म्हणले की एक व्यक्ती एक ऑथॉरिटी बघत असतो, मात्र इथं तसं नाही आहे। इथं प्रत्येक ऑथॉरिटी आपापल्या कामात बिझी आहे आणि आपापल्या पद्धतीने इथे लक्ष देत नाही आहेत आणि या सगळ्याच्या अडचण मात्र आम्हाला सहन करावी लागते। मी भवानी इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो। आत्ता आपले बघतोय की चाकण MIDC हा ॲटोमोटिव्ह हब म्हणून ओळखला जातो, पण इथल्या रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे। कारण ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित नसेल तर कच्चा माल आणि कंपनीत काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत ते वेळेमध्ये पोहोचू शकत नाहीत। त्यामुळे डेली ॲव्हरेज जाताना आणि येताना जाण्यासाठी 1.5 तास आणि येण्यासाठी 1.5 तास आणि 8 तासाची शिफ्ट असा एम्प्लॉईजचा 11 तासाचा वेळ जो आहे तो दररोज युटिलाइज होतो। त्यामुळं त्याचा इनडायरेक्टली उत्पादन प्रक्रियेवरती खूप परिणाम होतो। त्यामुळं एक विनंती आहे माझी की शासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि रोडची व्यवस्था, जे ट्रान्सपोर्टची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे करावी, जेणेकरून अपघात टाळू शकतील आणि एम्प्लॉईजची सेफ्टीही एन्श्योर केली जाऊ शकेल। नमस्कार, मी विजय काकर, बॉश या कंपनीमध्ये सुरक्षा विभागाचा प्रमुख म्हणून मी काम करतो। चाकण MIDC मध्ये येताना निश्चितच रोज प्रचंड समस्येला तोंड द्यावे लागते। म्हणजे विशेषतः टू व्हीलरवर येणारे एम्प्लॉईज आहेत त्यांना रस्त्यावर असलेल्या खड्डे, त्या बाजूला असलेले जे खडी, रेती, चिखल यांचा सामना करत वाट काढत हा कंपनीमध्ये पोहोचावं लागतं। परंतु या खड्ड्यांमुळे रोज ट्रॅफिक जाम होते आणि ट्रॅफिक जाम असल्या कारणाने कंपनीत पोहोचण्यासाठी कंपनीचे टू व्हीलर येणारे एम्प्लॉईज आणि बसेस या कंपनीमध्ये लेट पोहोचतात आणि त्या लेट पोहोचण्याने कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर कधी 10%, कधी 15 ते 20% परिणाम होतो आणि तो तोटा कंपनीला सहन करावा लागतो। या तोट्याचा परिणाम हा केंद्राला जो दरवर्षी या चाकण तळेगाव MIDC मध्ये एकूण 50,000 करोडपेक्षा जास्त जाणारा महसूल आहे, या महसुलावर देखील परिणाम होतो। कामगारांच्या आरोग्यावर या खड्ड्यांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट हा प्रचंड होत असतो आणि वाहनांचे नुकसान हे वारंवार मेंटेनन्स हा करावा लागतो। या नुकसानाला कोणीतरी अकाउंटेबिलिटी ही डिफाईन केली पाहिजे। किंवा आता कालच आपण या ठिकाणी बघितलं, एका महिला कर्मचारीचा दुर्दैवी अपघाताने मृत्यू झालाय।
रस्त्याच्या पलीकडे असणारा चिखलामुळे त्यांची गाडी स्लिप झाली आणि पाठीमागून येणारा गाडीचा धक्का लागल्यामुळे त्यांचा दुर्दैवी जागीच अंत झाला. अशा अजून किती समस्यांना तोंड दिल्यानंतर शासन या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देईल. आमची सगळ्यांकडून शासनाला विनंती आहे, त्यांनी कायमस्वरूपी याच्या मागे तोडगा काढून या कंपनीचा येणारा जाणारा एम्प्लॉईजला, त्यांच्या मटेरियल व्हेकल्सला आणि कंपनीच्या उत्पादन क्षमतेला हातभार लावावा. धन्यवाद.